नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी आपला मित्र गोरखनाथ येवले. मित्रांनो, आपण शेती करत आहोत. तर व्हिडिओ बनायचा मुद्दा असा की मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्याला एक प्राणी इथं मरण पावलेला भेटलेला आहे. तुम्हाला दाखवतो मी. तर मित्रांनो, हे आपलं ऊसाचं शेत आहे आणि आपला ऊस कारखान्याला गेलेला आहे. बघू शकता आपला राजा बैल, इकडं सर्जा आणि हे असं आपला प्लॉट कारखान्याला गेलेला आहे. तर मित्रांनो, ते एक प्राणी आहे, मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत आहे आणि तो प्राणी मरण पावलेला आहे. बघू शकता, हा आहे प्राणी. तर मित्रांनो, याला ऊद असं म्हणतात. ह्या प्राण्याचं नाव काय आहे? ऊद. याला कुत्र्याने मारले बहुतेक, कारण की हे मोठा प्राणी नाही, पिल्लू आहे, त्याच्यामुळे कुत्र्याच्या तावडीत गटलं आहे. तर मित्रांनो, हे ऊद, हे बघू शकता उदाचे पाय, पाठीमागचे पाय कसे असतात बघू शकता. हे उदाचे पाठीमागचे पाय आणि हे पुढचे पंजे बघू शकता. बघा याच्या नख्या. आणि मित्रांनो, तोंड जर पाहिलं, हे कान वरती असतात आणि हे बघू शकता तोंडाचा टोक कुत्र्याच्या वरला एकदम टोकदार असते तोंड याच्यावरला. मरण पावलेला आहे मित्रांनो हा प्राणी. बघू शकता याचं तोंड एकदम कुत्र्याच्या वरचं असं नाजूक लंबी असं तोंड असते, कानावरती असते. हे पुढचे पंजे बघू शकता, पुढचे पंजे त्याच्यावरले आणि पाठीमागचे पाय बघा, याचे पायाचं नकाशा. तर बघा मित्रांनो, ह्या प्राण्याचं नाव ऊद असं आहे. शेपटीत परत हे शेपूट बघा, भरगच्च आणि जाड क्वालिटीची असते. मित्रांनो, हे तर याचं वय कमी असणार आहे, हे पिल्लू आहे, त्याच्यामुळं कुत्र्याच्या तावडीत सापडलं मित्रांनो हे. कारण की इथं अधूनमधून दिसतात ऊद रात्रीच्याला, झाडावर चढतात. हे फार मोठं झाड असलं तरी चढतात त्याच्यावर. पण ते माणसांना आत्तापर्यंत तर त्यांनी काही नाही केलं. ते त्यांच्या जीवाला बी भेटतात मित्रांनो. भीती वाटते त्यांना, माणसाला पाहिलं की ते पण पाळतात. तर बघू शकता हे मरण पावलं आहे. तर आपला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद.